अध्याय 5 श्री गणेशाय नमः. भवकान विश्वनरा अज्ञानतम छेदका भास्करा पूर्ण साक्षी परतपरा भक्ता खरा सदयतू. अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामीराज वास करीत. भक्त बहुत झाले वार्ता पसरी चहूकडे. कोणासे पडता साकडे धाव घेती स्वामींकडे. राजे रजवाडे थोर थोर तेव्हा किती एकनृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती तयासी. बडोद्या माझे त्या अवसरी मल्हार राजाधिकारी एकदा तयाचे अंतरी विचारायचा पातला. दिवाण आणि सरदार मानकरी तेसे थोर थोर बेसरी असता समग्र बोले नृपवर तयाप्रती. कोणी जाऊने अक्कलकोटासी येथे आणले स्वामींसी. तरी आम्ही तयासी इनामध्ये येऊ. बहुत कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन. कोण एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर नृपा लागे पर्यायसी. आपली जरी इच्छा येसी स्वामी ते आणाय वटपुरेसी. तरी मी आणीस तयासी निश्चय मानसी असो द्या. ऐसे एकूण उत्तर संतोषला तो नृपवल. तेचे सभागी समग्र आनंदित झाली. नृपती सकळ जणे त्या परी तात्यासी सम्माने गौरवणी मधुर वचनी. यशस्वी हो म्हणती तया स्वामींची दिव्य मूर्ती. आनंदित झाले चित्ती तेथे तयांची पाहुणी भक्ती. धन्य म्हणते तात्या ते अक्कलकोटीची नृपती. स्वामीचरणी त्याची भक्ती. राजघराण्याची युवती त्याही करते स्वामी सेवा. ऐसे पाहुणे तात्याचे विचार पडला मानसी. या नगरातून स्वामीसे केसे नेऊ आपण. प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न कार्य होय सत्व. लढवणी युक्ती थोर कार्य आपण साधावे. करुणी नाना पक्वाने करते ब्राह्मण भोजने. दिदरी बहुसाल दाणे याचक धने तृप्त केले स्वामीची या. पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती. जेणे सेवक संतुष्ट होते. ऐसे करते सर्वदा. यशी याने काही न झाले. केले तितुके व्यर्थ गेले. तात्या मने खिन्न झाले. विचार पडला तयासी. मग लढविली एक युक्ती. एकांता गाठणे चोळपा प्रती. त्याच लागे विनंती करीती. बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थांचे घेऊन याल बडोद्यासी. मग मल्हारराव आदेरेची इनाम देतील तुम्हा ते. द्रवेन सर्वे वंशा. चोळपासी लागली आशा. तयाच्या अंतरी भरवसा. जहागिरीचा बहुसाल. चोळपांनी कर सोडून विनंती केली मधुर वचनी. कृपाळ होऊन समर्थांनी बडोद्या प्रती चलावे. तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत. आपुला हे योग्य सम्मान तेथे जाता होईल. ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळपा लागून काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्या प्रती काय म्हणून चलावे. येथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकूत भावी भक्त. पंचोपाध्याय गोड हा शिरस्तु शुभवंतु. अध्याय 6 श्री गणेशाय नमः. धरुणी शिशूचा हात अक्षर पंडित लिहिवीत. तेचे हे स्वामी चरित्रामृत. स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती चोळपा विनवी स्वामी प्रती. कृपा करोनी मजवरती बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे ऐकून समर्थ बोलते हासुनी. मल्हाररावाची मनी आम्हा विषयी भाव नसे. म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ गेला. तात्या मनी चिंतावला. आपण आलो त्या कार्याला ते न जाये सिद्धीसी. परी पाहावा यत्न करून ऐसा विचार केला मनी. मग काय केले तात्यांनी. अनुष्ठान आरंभिले. का भक्ती नाही अंतरी. दांभिक साधना ते करी. तया ते स्वामी नरहरी प्रसन्न केसे होतील. मग तात्यांनी काय केले. सप्ताहाचे ब्राह्मण बसविले. गुरुचरित्र आरंभिले. व्हावे असे स्वामी कृपा. परी तयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झालाय वेगळे चित्त. काही उपाय सुचेना. आता जाऊन बडोद्यासी काय सांगावे राजयासी. आणि सकळ जनासी तोंड केसे दाखवावे. ऐसा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजून न्यावे पळवून येतेसी. असो कोणी एके दिवशी साधूनी योग्य समयासी. मेहनत घालून स्वामींसी तात्यासाहेब निघाले. कडपगावचा मार्ग धरला. अर्धे मार्गे मेना आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट वेदीत जाहली. मेनातून उतरले. मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले. हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत टेकले हात तात्यांनी. मग अपयश शांती घेऊन बडोद्यासे आले परतुनी. समर्थ कृपा भक्ती वाचून अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभित पुढती. सर्व त्रासी विचारती कोण जातो स्वामींकडे. तेव्हा मराठा उमरा यशवंत तयाचे नाव. नृपकार्याचे धोरणे हाव. आपण पुढे जाहला. तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सोना तटी स्वामी पुढे ठेवीत. ते पाहुणे समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंत पाहुणे डोळा काय तेव्हा बोलले.
पेढी आणून सत्वर ठोका याचे चरणी ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुणे यशवंतराव भ्याला म्हणे, पाळले तोंडचे पाणी लटा लटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी, सत्वर यावे बडोद्यासी, तेथील कार्यासी सोडून. साहेबाविषयी प्रयोग केला. मल्हाररावांवरी आळ आला. त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी पेढी पडली. स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली. ख्याती झाली सर्वत्र. येथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोद षष्ठोध्याय गोड हा. येथे श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोध्याय हा समाप्त हा. शुभम भवतु. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाची निर्गुणा, जय जयाची सनातना, जय जयाची अगहरणा, लोकपाला सर्वेशा, अक्कलकोटी मालोजी नृपती, समर्थ चरणी जयाची भक्ती, स्वहस्ते सेवा नित्य करती, जाणून येते परब्रह्म वेदांत आवडे तयासी, श्रवण करते देवसनिशी, हिरळी कराधिक शास्त्रांसी, वेतने देवने ठेविली त्या समसी बापुरी, विष्णुबुवा ब्रह्मचार्य प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोक उपदेशती, त्याचे आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला रूपापोटी, बहुत करुणी खटपटी, बुवांचे शेवटी आणले, रात्रंदित नृपमंदिरी वेदांत चर्चा, ब्रह्मचारी करतो तेने अंतरीन नृपती बहु, सुखावे ख्यातीवाडी लोकात, स्तुतीकृती जनसमस्त, सदा चर्चा वेदांत, राजगृही होत असे, एके दिवशी सहस्थिती, ब्रह्मचारी दर्शन येते, सृष्टजन सांगती, कित्येक होते तयावेळी, पहावया इतीचे लक्षणे, ब्रह्मचारी करते भाषण, काही वेदांत विषय काढून प्रश्न करते स्वामींचे, ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होईल निर्धार, ऐसे ऐकून सत्वर येथे राजा हसले, मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करती, पाहुणे शिशुचित वृत्ती, बुवा म्हणते, काय म्हणी, हा तो वेडा संन्यासी, भुरळ पडली लोकांसी, लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले, तेथून निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी, लोका बोलते हास्यच तरी, तुम्ही व्यर्थ फासला हो, पाहुणे तुमचे अज्ञान, याचे वाढले ढोंग पूर्ण, वेदशास्त्राधिक ज्ञात, याते काही असे ना, ऐसे ब्रह्मचारी बोलून पातले आपुले स्वस्थानी, विकल्प पातला म्हणे, स्वामींचे तुच्छ मानती, नित्य नियम सारून ब्रह्मचारी करती शयन, जवळी पारशी दोघे जण, तेही निर्दस्त झाले, निद्रा लागली, बुवांसी लोटल्या काही निशी, एक स्वप्न तयाचे चमत्कार पडलीसे, आपल्या अंगावरील रुचिक एकांकी चढले असंख्य, महाविचार त्यातून एक दंश आपणा करत असे, ऐसे पाहून ब्रह्मचारी खडबडून उठली, लवकरी बोबडी पडली वेखरी, शब्द न एक न बोलवी, जवळी होतेचे पारशी जागृती आली, तयासी त्यांनी धरुणी बुवांसी सावध केले त्यावेळी, मग स्वप्नींचा वृत्तांत तयासी सांगती समस्त, म्हणते यात काय अर्थ, ऐसे स्वप्ने कैक पडती, असं दुसऱ्याच बुवा आले स्वामींपाशी, पुसता मागील प्रश्नांशी खदा स्वामी हसले, मग काय बोलती, असं दुसऱ्या दिवशी बुवा आले स्वामींपाशी, पुसता मागील प्रश्नांशी खदा स्वामी हसले, मग काय बोलती, यतीश्वर ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी तंत्र, तुझ्या जरी इच्छितसे तरी स्वप्ने देखून ऋषिकांसी, काय म्हणून भ्यालासी, जरी वृथा भय मानितसी, मग ब्रह्मपद जाणीसी कैसे, ब्रह्मपद तदाकार होणे हे नव्हे सोपे बोलणे, याचे लागते कष्ट करणे, फुकट हाताने याचे ब्रुवा प्रति पटली खून, धरेल तितका स्वामी चरण प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सदती तया समयापासून, भक्ती जडी स्वामींचरणी, अहंकार गेला गळूनी, ब्रह्मपदा योग्य झाले, येथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सम सदा परिसोद भावे भक्त, सप्तमोध्याय हा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जयाची सुखाधामा, जय जयाची परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा, अनंत यशा अनंता, राजे निजाम सरकार, त्याचे पदे दप्तरदार, राजे राय बहादूर, शंकरराव नामक 6 लक्षांची जहागीर, त्याप्रती सकल सुखे अनुकूल असती, विपुल संपत्ती संतती, काही कमती नसेना, परिपूर्व कर्म अघात, तया लागला ब्रह्मसंबंध, उपाय केले नानाविध, परी बाधा न सोडी, संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन, गेले शरीर सुकून, गोड न लागे अन्न पाणी, नावडे भोगविलास सुखोपभोग, कैच्या त्यास निद्र नयची, रात्रंदिवसे चिंता नले पोळले, केले कित्येक अनुष्ठाने, तेचीच ब्राह्मणे संतपणे, बहुसाल दिधले दाणे, आरोग्य होवावी म्हणून, विटले संसार सुख्यासी, त्रासले या भवत्रा यात्रेसी, कृष्णवर्ण आला शरीरासी, रात्रंदिने चैन नसे, कोणा लागे जावे शरण, मजवरी कृपा करेल कोण, सोडविल
व्याधीपासना ऐसा कोण समर्थ मग एक केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र गाणगापूर येथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी. सेवा केली बहुवस ऐसे लोटले 3 मास. एके रात्री तया स्वप्ने दृष्टांत झाला. अक्कलकोटी जावे तुवा तेथे करावी स्वामी सेवा. येथे वचनी भाव धरावा तेने व्याधी जाय दूरी तरी ते तेथीच राहिले. आणखी अनुष्ठान आरंभिले. पुन्हा तयाचे स्वप्न पडले. अक्कलकोटी जावे तो हे जाणून हित गोष्टी मानसी विचारून शेवटी तरुत आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित. तया नगरीच्या नरनारी कामधंदा करिता घरी स्वामीचरित्र परस्परी प्रेम भावे सांगती. कित्ते प्राप्त स्नाने करुणी पूजा द्रव्ये घेऊनी अर्पावया समर्थ चरणी जाती अति तऱ्हेने. येथे श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सम्म सदा परिसोत प्रेमळ भक्त. अष्टमोध्याय गोड हा श्री स्वामी चरणा रविंदार्पणमस्तु. येथे श्री स्वामीचरित्र सारामृते अष्टमोध्याय हा शिरस्तु.